ठाण्यामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा, वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्नावर ठाण्यामध्ये हा मोर्चा निघणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो। या ठिकाणी आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या ठिकाणी एकत्रित मोर्चा काढणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। एकनाथ शिंदे जेव्हा बंड पुकारून बाहेर पडले त्यानंतर ठाण्यामध्ये एक शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं पाहायला मिळालं। खासदार राजन विचारे हे खरं तर तिथलं एक मोठं नाव आहे, मात्र ते देखील माजी खासदार झालेले आहेत। आता लोकसभेला त्यांना देखील यश प्राप्त करता आलेलं नव्हतं। मात्र या सगळ्या नंतर आता ठाणे महापालिका एकच लक्ष असल्याचं वारंवार उद्धव ठाकरे सांगताना पाहायला मिळतात। मात्र ठाणे महापालिकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतानाच आता जर आपण बघतोय तर मनसे आणि शिवसेना एकत्र जे लढण्याची चिन्ह आहेत ती पाहायला मिळतात। सातत्याने दोन्ही बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्यानंतर एकंदरीत जर आपण बघितलं तर त्यांची जी आंदोलनं आहेत ती देखील एकत्र सुरू झालेली पाहायला मिळतात। म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये देखील कुठेतरी मन मिलाव जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आणि आज देखील त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा ठाण्यात येणार आहे। मनसैनिक आणि त्याचबरोबर शिवसैनिक दोघंही जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि हा जो मोर्चा हा पाण्यासाठीचा मोर्चा आहे, पाण्यासाठीचा आक्रोश मोर्चा असणार आहे। हा मोर्चा जो आहे तो महापालिकेपर्यंत गडकरी रंगायतांपासून सुरू होणारा मोर्चा महापालिकेपर्यंत जाऊन थांबणार आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर अविनाश जाधव यांचा महत्वाचा रोल आहे। त्याचबरोबर ठाण्यामधनं शिवसेनेमधनं जर बघितलं तर राजन विचारे यांचा रोल महत्वाचा असणार आहे आणि किती शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र जमतात हे बघणं देखील महत्वाचं आहे। कारण ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद आहेच, मात्र आता ती सगळी शिंदेकडे गेलेली पाहायला मिळते। मात्र मनसैनिक जे आहेत ते देखील मूळचे ठाणेकर आहेत, त्यामुळे जेव्हा दोन बंधू एकत्र येतात तेव्हा हे जे शिवसैनिक आहेत ते पुन्हा एकदा दोघांचा मनमिलाव झाल्यावर एकत्र येतात का हे बघणं देखील महत्वाचं आहे आणि आजच्या मोर्चानंतर त्याला अधिक गती प्राप्त होईल आणि महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा अत्यंत महत्वाचा मानला जातोय। नीलम जी, नक्कीच। भाग्यश्री, या मोर्चाला कधी सुरुवात होणार आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार आहे त्या संदर्भात माहिती? साधारण 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार। मी म्हटलं तसं गडकरी रंगायतन येथून महापालिका असा हा रस्ता असणार आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेनेचे माजी खासदार जे आहेत राजन विचारे ते असतील, त्याचबरोबर आनंद दिघेंचे जे पुतणे आहेत ते तिकडे उपस्थित असतील। या व्यतिरिक्त जर बघितलं तर अविनाश जाधव असतील, त्याचबरोबर मनसेचे वेगवेगळे जे पदाधिकारी असतील ते देखील त्या मोर्चामध्ये सहभागी असतील आणि याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात सहभागी असण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवली जाते। मागे एकदा जर नीलम आठवत असेल तर सर्व पक्षीय बैठक देखील झालेली होती आणि ही बैठक जी आहे ती जितेंद्र आव्हाडांकडे पार पडलेली होती। यामध्ये जितेंद्र आव्हाड होते, अविनाश जाधव होते, त्यानंतर काँग्रेसचे विक्रांत चव्हाण होते। हे सगळे जण तिकडे असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये पाण्यासंदर्भात काही चर्चा झाली असली तर त्यांच्यापैकी कोणी कार्यकर्ते, काँग्रेसचे काही कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते येणार का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। कारण एकीकडे आपण बघतोय की सातत्याने असं विचारलं जातंय की उद्धव ठाकरे ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये आहेत, मनसे आता त्यांना जॉईन होत आहे, तर मनसे सुद्धा महाविकास आघाडीचा एक भाग असणार का असा प्रश्न देखील सातत्याने समोर येतोय। तर नेमकं ठाण्यामध्ये काय घडामोडी असणार हे बघणं महत्वाचं आहे, कारण सातत्याने काँग्रेसकडनं उत्तर दिलं जातंय की हे सगळं जे आहे हे स्थानिक पातळीवर ठरेल, त्यामुळे स्थानिक पातळीवर, ठाण्याच्या स्थानिक पातळीवर काय ठरतंय हे देखील महत्वाचं आहे। नीलम जी, नक्कीच। आपण जर पाहिलं तर जसं तू म्हणालीस की उद्धव ठाकरे हे मवियामध्ये आहेत आणि आता मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे आता युती करण्याची शक्यता। मात्र जर आपण पाहिलं तर काही प्रतिक्रिया समोर येताना जर पाहिलं तर शरद पवार असतील, त्यांच्या गटाकडून असतील, सुप्रिया सुळे असतील, युती झाली तरी आम्हाला आनंदच आहे अशा भावना, अशा प्रतिक्रिया समोर येतात। मात्र काँग्रेसकडून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मात्र कुठेतरी नाराजी व्यक्त होत होती। मात्र आता स्थानिक पातळीवर ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत ही बैठक पार पडलेली होती। तर आज या मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड सुद्धा सहभागी होणार का त्या संदर्भात काय माहिती?
नक्कीच मी ते सांगितलं नीलम तसंच की जितेंद्र आव्हाड सहभागी होणार की नाही माहित नाही पण त्यांची जी बैठक झाली ती महापालिकांच्या प्रश्नांसंदर्भात झालेली माहिती जी आहे ती आपल्या हाती येते. त्यामध्ये रस्ते असतील, वाहतूक कोंडी ठाण्याची जी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्या संदर्भात चर्चा झाली होती. तिसरी जी चर्चा होती ती पाणी प्रश्न त्याच्यावर चर्चा झालेली होती आणि चौथी जी चर्चा होती ती एकंदरीतच ठाण्याचा जो पर्यावरणीय समतोल गेलेला आहे, ढासळत चाललेला आहे त्या संदर्भातली चर्चा होती. अशा विविध माध्यमांनी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि महापालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या चर्चा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. काल मी म्हटलं तसं की हर्षवर्धन सपकाळ यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की स्थानिक पातळीवर त्या नेत्यांनी त्या मंडळींनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घ्यायचे. त्यामुळे ठाण्यात हा निर्णय नेमका काय घेणार आणि आजच्या या मोर्चामध्ये या पाणी हंडा मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते नक्कीच किंवा भाग्यश्री, पदाधिकारी आपण जर पाहिलं तर काल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची झालेली कौटुंबिक भेट, त्यानंतर मनसेने आज बोलवलेली बैठक आणि त्यानंतर आज आपण ठाण्यातलं पाहिलं तर आज हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा हा मोर्चा, या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.